तुळजापूरचं दर्शन झालं छान आणि ओटी भरली देवीची, देवीला नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही निघालोय पंढरपूरला आणि पंढरपूरचं विठ्ठल रखुमाईचं दर्शन मी करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुळजाभवानी आईच्या दर्शनाबरोबर विठ्ठल रखुमाईचं दर्शन सुद्धा तुम्ही नक्की घ्या। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग। काल मी तुमच्याबरोबर तुळजापूरचा व्लॉग शेअर केला, तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घेतलं आणि ओटी भरली हे तुमच्यासोबत शेअर केलं आणि आम्ही तिथून निघालो पंढरपूरला जायला भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई यांचं दर्शन घेण्यासाठी आणि दुपारीच आम्ही तिथून पंढरपूरला जायला निघालो। खूप भारी वाटत होतं कारण पंढरपूर म्हणजे आपल्या सगळ्यांचं माहेर घर, विठ्ठल रखुमाई हे आपले मायबाप। खूप भारी वाटत होतं। मी 9वीत असताना माझ्या आई पप्पांबरोबर आणि माझ्या लहान भावाबरोबर पंढरपूरला आले होते। तेव्हाचं पंढरपूर आणि आत्ताचं पंढरपूर याच्यामध्ये प्रचंड फरक आहे। खूप मस्त वाटत होतं। सगळीकडे विठ्ठल रखुमाईचं छान चित्र, मूर्त्या आणि सगळं वातावरण कसं भारावलेलं होतं। अगदी असंच मला तुळजापूरलाही जाणवलं। तुळजापूरच्या भवानी आईचे व्हायब्रेशन्स इथे जाणवत होते आणि असंच अगदी इथे पंढरपूरला जाणवत होतं। आणि मला ना हे भारी वाटतं की देवस्थानला ना दुतर्फा सगळी देवीची किंवा त्या देवाची सगळी जी काही वस्तू असतात किंवा तिकडचे देवासाठी जे वापरणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याचे छान असे स्टॉल लागलेले असतात। एका दुकानात जाऊन आम्ही रखुमाईसाठी साडी घेतली आणि विठ्ठलासाठी शॉल घेतली आणि मग आम्ही निघालो दर्शनासाठी। आणि हे खरं तर ह्या दर्शनाला जाताना मी दोन्ही बाजूला बघत चालले होते। मला ना खूप जुन्या आठवणी येत होत्या कारण माझे आजोबा हे वारकरी होते आणि ते दर वारीला, दर आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जायचे। गळ्यात त्यांच्या तुळशी माळ सुद्धा होती आणि त्यांचा हा वारसा माझ्या काकाने आत्तापर्यंत चालू ठेवलाय। त्यामुळे पंढरपूर बरोबर माझं नातं अगदी लहानपणापासून। इकडे हे आजोबा आम्हाला भेटले आणि यांच्याकडून आम्ही हे विठ्ठलाचं जे डोक्याला लावलेलं असेल नम असं म्हणतात मे बी, तर ते आम्ही करून घेतलं। खूपच भारी वाटत होतं। म्हणजे अर्थाच्या भाषेत मग मी गुगलचं चिन्ह, गुगलचं सिम्बॉल आपण आपल्या डोक्यावर घेतलं, पण तिला काय माहिती गुगल येण्यापूर्वी आपले विठ्ठल आपल्या ह्या जगात आले होते। असो, जोकचं पाठ, पण खरंच खूप भारी वाटलं। ह्या आजोबांना सांगितलं माझं चॅनल आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर टीव्हीवर दिसणार। खूप खुश झाले आणि विठ्ठल विठ्ठल करत फोटोसाठी आणि शूटसाठी उभे राहिले। आणि नंतर आम्ही तिथून निघालो विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आणि हे आहे विठ्ठल रखुमाईचं देऊळ। पण असं म्हणतात ना की देवाकडे जायचं म्हणजे देव आपली परीक्षा बघतो। तुळजाभवानीच्या देवीकडे सुद्धा आमची परीक्षा बघितली पण तिने दर्शन मात्र दिलं। पण विठ्ठल रखुमाईला आम्हाला दर्शन नाही मिळालं कारण मंदिराचं काम चालू होतं, त्यामुळे फक्त मुखदर्शन करता आलं। त्यामुळे मुखदर्शन केलं आणि स्क्रीनवर पूर्ण मूर्ती पाहिली आणि मग आम्ही चंद्रभागेला जायला निघालो। हरी विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आता आपण आलो आहोत पंढरपूर येथे आणि आता आम्ही चंद्रभागेमध्ये चाललो। थोडीशी एक छोटीशी डुबकी मारायला। असं म्हणतात की चंद्रभागेत आंघोळ केल्यावर आपले सगळे पाप निघून जातात। तर कुठली पापं जर आम्ही केली असतील तर ती चंद्रभागेत माईने घ्यावी अशी मी त्यांच्याकडे विनंती करून आम्ही चंद्रभागेत जाणार। त्याच्यामुळे तुम्ही पण माझ्याबरोबर चंद्रभागेत चला आणि हे दर्शन घ्या। चला। चंद्रभागा नदीसाठी खूप मला उत्सुकता होती कारण लहानपणी मी खूप गोष्टी ऐकल्या होत्या चंद्रभागा नदीच्या, की चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर किंवा स्नान केल्यानंतर आपली जी काही पापं असतात ती नष्ट होतात। तसंच चंद्रभागा नदीतून हात वर आला होता, नामदेवांची गोष्ट होती। नामदेवांकडून कडं म्हणजे एक सोन्याची बांगडी त्या चंद्रभागेच्या नदीत पडली होती आणि ते फार घाबरले होते आणि विठ्ठलाचं नाव घेऊन त्यांनी चंद्रभागा नदीला प्रार्थना केली तर चंद्रभागे नदीतून हात वर येऊन ते जे कडं होतं किंवा ती जी बांगडी होती ती नामदेवांना दिली। अशा खूप गोष्टी मी लहानपणी ऐकल्या होत्या आणि आई पप्पांबरोबर जेव्हा मी गेले होते तेव्हा मी इथे आंघोळ नाही केली होती कारण अर्थात लहान वय होतं आणि तेवढं समजत नव्हतं। पण आत्ताही तिथे पूर्ण स्नान नाही केलं कारण अजूनही तशी सोय मला तिथे दिसली नाही कपडे चेंज करण्याची किंवा इतर काही। त्यामुळे हातपाय धुवून घेतले, ते पाणी स्वतःवर असं छान शिंपडून घेतलं अर्था, मी आणि प्रवीणने। आणि सगळ्यात आधी तर आम्ही चंद्रभागा मातेची म्हणजे त्या नदीची पूजा केली, तिची ओटी भरली आणि मग थोडा वेळ त्या पाण्यात चंद्रभागेच्या नदीत उभं राहिलो, एकमेकांच्या अंगावर पाणी शिंपडून तिच्याकडे प्रार्थना केली की काही पापं कळत नकळत झाली असतील तर ती नष्ट कर आणि आम्हाला शुद्ध कर। आणि नदी फार मोठी होती आणि आज पाणी छान होतं आणि पंढरपूरवरून आम्ही पुढे अक्कलकोटला गेलो। अर्थाला खूप मजा वाटत होती आणि आम्ही असं छान चंद्रभागेचं हे पाणी एकमेकांवर उडवून पाप नष्ट करत होतो। चंद्रभागा नदीचं दर्शन घेतल्यानंतर
परत रिटर्न येताना दोन्ही बाजूला अशी छान छान हे जी दुकानं होती ती होती, तर तिथे आम्ही पाहत त्या माणसांशी थोड्या गप्पा मारत आम्ही निघालो. इथे वट्टमवार नावाचं हे एक शॉप आहे, इथे सगळी पितळेची भांडी किंवा देवाची सगळी जी काही भांडी असतात पितळेची ती इथे मिळतात. तर इथे मी एक टाळ घेतलं, खूप छान टाळ होतं, त्याचा आवाजही खूप सुंदर होता. पितळेचं टाळ होतं जे मला संध्याकाळी देवापुढे आरती करताना मला त्याचा उपयोग होईल असं करून घेतलं. आणि अजूनही काही वस्तू घेतल्या ज्या मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. त्यानंतर मी इथे रवींद्र फोटो फ्रेम ह्या शॉपमध्ये म्हणजे ह्या स्टॉलवर आले, जिथे विठ्ठल रखुमाईच्या भरपूर म्हणजे विविध प्रकारच्या मूर्त्या होत्या. काही फ्रेम्स होते आणि अतिशय सुंदर मूर्त्या होत्या. काही पूर्ण काळ्या दगडाच्या होत्या, काही छान नुसत्या गोल्डने दागिन्यांनी अशा छान सजवलेल्या, तर काही कलरने छान सजवलेल्या. अशी ही विठ्ठल आणि रखुमाईची, ही माझ्या हातातली रखुमाईची मूर्ती खूपच बारीक आणि अगदी रेखीव काम केलं होतं. मी ह्या दादांशी पण थोड्या गप्पा मारल्या की ह्यांचं दुकान कधीपासून आहे आणि अजूनही माहिती त्यांना विचारली, तर त्या आपण आधी ऐकूया. रवींद्र फोटो फ्रेम असं ह्या शॉपचं नाव आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्त्या विठ्ठल रखुमाईची आहे. ही एक माझ्या हातात आहे, खूप छान आहे. दादा किती वर्ष झाली तुमच्या शॉपला? तिसरी पिढी. तिसरी पिढी. आणि काय अनुभव तुम्हाला? पहिला आमचा फोटो चांगला होता, आता काळानुसार बदल करायला लागतो. पॉलिमर मोठं पण हा जास्त घेतात ना मूर्त्या. आणि विठ्ठल रखुमाईचा काय अनुभव आहे तुम्हाला? अनुभव म्हणजे ऍक्च्युली माझं गाव सातारा आहे. सातारा म्हणजे माझ्या आईचं गाव पंढरपूर. पंढरपूर. ऍक्च्युली मला आईच्या वडिलांकडून इकडं दुकान मिळाले. ओके. म्हणजे एवढं माझं काहीतरी विठ्ठलाच्या एवढ्या जवळ आणि त्यांचीच सेवा करताय. ह्यांचं हे शॉप आहे जे विठ्ठल रखुमाईचं जे देऊळ आहे त्याच्या अगदी जवळ म्हणजे अगदी समोरच आहे. रवींद्र फोटो फ्रेम असं नाव आहे आणि ते तुम्ही बघू शकता इतक्या भन्नाट आणि छान छान मूर्त्या आहेत की तुम्ही जेव्हा पंढरपूरला इथे याल तर ह्यांच्या शॉपला नक्की भेट द्या आणि या सुंदर सुंदर मूर्त्या तुम्ही घेऊन जा. तुमच्या घराला विठ्ठल रखुमाईचे पाय लागू द्या. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. तर असं होतं हे पंढरपूरचं विठ्ठल रखुमाईचं दर्शन जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं. विठ्ठल रखुमाई यांचं मुखदर्शन घेतलं, स्क्रीनवर त्यांचं पूर्ण दर्शन घेतलं, चंद्रभागा नदीची पूजा केली आणि चंद्रभागा नदीचं पाणी अंगावर घेतलं आणि मग विठ्ठल रखुमाईच्या नावाचा गजर करत आम्ही निघालो अक्कलकोटला. मला जेवढं तुमच्याबरोबर शेअर करता आलं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलं पंढरपूर दर्शन. कालच पाहिला तुम्ही व्लॉग तुळजापूर दर्शनाचा, आई तुळजाभवानीच्या दर्शनाचा, आजचा पंढरपूर दर्शन. आणि संध्याकाळी आम्ही निघालो अक्कलकोटला माझे गुरु श्री स्वामी माऊली यांना भेटायला. खूप उत्सुकता आणि खूप हुरहुर लागली होती. पुढचा व्लॉग हा अक्कलकोटच्या श्री स्वामी माऊली महाराजांचा म्हणजेच माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचा असेल. आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आजच्या ह्या व्लॉगला नक्की लाईक करा आणि पुढचा व्लॉग पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.